अत्याचार करण्याची यांची जी संस्कृती आहे, कारण मदरसेमध्ये लहानपणापासून मुलांना हेच शिकवलं जातं की जो अल्लाला मानित नाही तो काफिर आहे आणि काफिरला जगण्याचा अधिकार नाही, आणि त्यामुळे लहानपणापासून त्यांच्या डोक्याचे भरलं जातं आणि म्हणून ते लोक अतिरेकी बनतात. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे या इस्लामामध्ये असणारी जी शिकवणूक आहे. आणि माझं जे राष्ट्रवादी मुसलमानांना एक म्हणणं आहे की खरोखर मुसलमान हा बदनाम होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर खरोखर विचारवंत मुसलमानांनी पुढे आलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या कुप्रथांना समाप्त करण्याचा प्रयत्न त्यांनी स्वतः केला पाहिजे की जेणेकरून इतरांना बोलण्याची संधी येऊ नये. आपण न्यायपालिकेवरती एक प्रकारे आक्षेप घेतलेला आहे की काय सांगतो? हा, न्यायपालिका जी असते, न्यायपालिका कायद्यानुसार न्यायपालिका बोलू शकते, परंतु तुम्ही विष्णूला सांगा आणि त्यांनी दुरुस्त करून घ्यावं हे काही असं कोणत्या कायद्यात सांगितलेलं नाहीये. आणि मग तुम्ही न्यायपालिकेच्या उच्च स्थानावर बसून जर तुम्ही एखाद्या धर्मियांचा अपमान करीत असाल, कारण आता मी भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की जसं कबर आहेत, औरंगजेबाची कबर आहेत, औरंगजेबाच्या कबरची दुरुस्ती करण्याकरता सुद्धा गव्हर्नमेंट खर्च करतं, ताजमहलला दुरुस्ती करण्याकरता गव्हर्नमेंट खर्च करतं, तसं खजुराहो मंदिर हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहेत. मग अशा मंदिराला दुरुस्ती करण्याकरता मागणी केली, मागणी काय वावगी होती? मग ठीक आहे, तुम्हाला नसल कायद्यानुसार करता येतं, तुम्ही एवढं म्हणायला पाहिजे होतं की कायद्यानुसार आम्हाला करता येणार नाही किंवा तसा आदेश देता येणार नाही, परंतु तुम्ही म्हणता तुमच्या विष्णूलाच सांगा. आणि त्यामुळं भावना निश्चित भडकणार आहेत. आणि म्हणून त्याने जे कृत्य केलं, त्या वकिलांनी चप्पल मारण्याचं कृत्य केलं, त्याचं समर्थन आम्ही करीत नाही, परंतु त्या वकिलाच्या भावनेचा आम्ही आदर करतो. आणि अशा प्रकारे जर न्यायालय जर कोणाच्या भावनेचा आणि अंगीकार न करता दुसऱ्याच्या भावनेचा ठेस पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असेल तर हे सुद्धा चूक आहे. कब्रस्तानच्या माध्यमातून भारताची भूमी व्याप्त केल्या जाते, षडयंत्र केलं जाते. षडयंत्र म्हणजे तसं इस्लाम धर्मामध्ये कुठलीही कबर, पक्की कबर बांधण्यास परवानगी नाही, परंतु हे लोक जे कबर बांधतात याचा उद्देश म्हणजे फक्त कब्जा करणे. या कब्जा करण्याच्या माध्यमातून हे जे काही वक्फ बोर्ड आहेत, वक्फ बोर्ड म्हणजे दिलेल्या दानाचं व्यवस्थापन, हे दिलेल्या दानाचं व्यवस्थापन करण्याकरता कोणाचा विरोधच नाही आहे, परंतु हे वक्फ बोर्ड म्हणजे भूमाफिया बोर्ड बनलेला आहे. अलीकडे जर बघितलं तर मुस्लिम समुदाय जो आहे तो अत्यंत झपाट्याने श्रीमंत होताना दिसून येतोय. हा नेमका पैसा कुठून येतोय, काय वाटतं? हा चौकशीचा विषय आहे. आणि जर याच्यामध्ये काही चुकीच्या मार्गाने पैसा येत असेल तर सरकारने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्या मुसक्या आवडल्या पाहिजे. सरकार म्हणतं की बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात आहे आणि रोहिंगे मोठ्या प्रमाणात आहे, मात्र कारवाई काहीच होताना दिसत नाही. हेच तर दुर्दैव आहेत. जर सरकार कारवाई करीत नसतील तर लोकांनी, समाजाने पुढे येऊन सरकारला कारवाई करण्याकरता भाग पाडलं पाहिजे.